असले इथला आनंद राहत लगीन जमणं आपली गली माय भाऊ नाचाल बेटी भाऊ फुकाय घेतात. हा नुसता वाजायला पाहिजे लगे नाचानं सुरू. आणि असं नाही बँड बारीच पाहिजे अशी बी अपेक्षा नाही. नुसतं डपडं का वाजता नाही अडिंग तरी बी नाचा चालू. हो नुसतं वाजायला पाहिजे गणकन लगेच नाचानं चालू. आणि आपण स्वतःला चांगली जात ना म्हणणारा जरी एखादा पोऱ्यानं भाव किंवा जमी की भाव बन किंवा या वट्टावर बडी बडी बँड मा नाचाल नाही जातं वट्टावर बडी बडी बोटे मोडतं. तिने बाई ना आपलं झालं 8 एकर बागायते तरी टाया बट्टानी यांनी कुठे पाडी राही. म्हणजे कितला वायबार धंदाचे आहो. हा दुसऱ्याच्या सुखात लोक एवढे दुःखी आहेत महाराज. स्वतःच्या दुःखात दुःखी नाही एवढे दुसऱ्याच्या सुखात दुःखी महाराज. आणि असा दुसऱ्यानं सुखमा दुःखी राहणार आयुष्यभर सुखी नाही राहू शकतं. कारण मी गली माही चाल राहीन तू शरद बाबा चालता चालता एक उंच ओट्याचं घर होतं. एक म्हातार बसलेलं होतं 60-65 वरीसनं म्हातार होतं. मी जवळ गो म्हणता बाबा इथलं तोंड उतारी काबर बसेले जाऊ द्यावं म्हणे महाराज यंदा साल बोलतं गंध पडणं. 3-4 वर्ष पहिले पाऊस कमी होता आमनाकडे साल बोलतं गंध पडेलचे म्हणता तुम्हाला नाही परिसर माहिती आहे ते नाही म्हणे महाराज येरले तेंबर पाणी नाही म्हणतं जाऊ द्यावं बाबा इथला काय नाराज होतस तुम्ही येरले काय 80% लोकच नाही रेसले पाणी नाही काय नाराज व्हावं नाही म्हणे महाराज आपली येरले पाणी नाही त्यांना काही वाटत नाही म्हणे आपले. पण बाजूवालाने आटाय राहिनी नाही म्हणे साले कितला वायबार धंदा शेव. म्हणजे स्वतःनी येरमा पाणी नाही यामा दुःखी नाही याऊ पण बाजूवालाने आटाय राहिनी नाही निव्वड नीच धंदा. विठ्ठल विठ्ठल. मी जर विनोदात कीर्तन करत असेल विनोद कीर्तनाचा विषयच नाही पण मी विनोदाची झालर लावून समजवण्याचा प्रयत्न करतो. विनोद म्हणजे कीर्तन नाही. कीर्तनात विनोद असतात आणि माझा प्रयत्न असतो की तुम्हाला पटवण्यासाठी मी जरा हसवून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण कीर्तन काय साधा आणि सोपं नाही बरं जितका आपण समजतोय. कीर्तनात येऊन बसणारी कामटेकड्यांचं काम नाही महाराज. पूर्वीजन्मी ज्याची असेल पुण्याई तोच मुखी गाई हरीचे नाम. वेड्या गाबाड्याचे काम नाही. पूर्वजन्म्याचा पुण्याचा साठा संतोषितपर्यंत येऊ शकतो. बाकीना सांगतील काय भाऊ आमना गावमा मा देऊन मूर्तीने प्राण प्रतिष्ठा नाही कीर्तन बी होतं पण आपण पाय ठेवायला बी गवत नाही भाऊ आपले ते चालत नाही भाऊ. असं का तुला चालत नाही ते. अरे तू नाने असं मनापेक्षा म्हणा भगवानने तुला पाय ठेवू देणार नाही रे पाप पिले. कारण इथं येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो. वेड्या गबाड्याचं काम थोडी ना असतंय. हां ज्यांना पुण्यानं साठा राह ना का तू आठेस. हां अजून सांगतो कीर्तन टाइमपासचं साधन नाही. महाराज कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही माझ्या धर्माची संस्कृती आहे दादा. हां म्हणून कीर्तनात येऊन बसलं पाहिजे. हां बाकीना बजेट मारा आता पटणात बरं आहे भाऊ नाही मागेन मागे घर निघाल बरं आहे भाऊ. पण खात्रीनं सांगतो जड जाऊ देत नाही बसा ना. विठ्ठल विठ्ठल खरं तर सांगायला आनंद वाटतो की भाई माझ्या गावात सगळ्या गावकऱ्यांच्या साक्षीनं कीर्तनाचा कार्यक्रम आणि कीर्तन किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली आपली दह्यानी नगरी आणि दह्यानी नगरीमध्ये कार्यक्रम महादेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि सोबत सोबत मला असं ऐकायला भेटलं महाराजजी बोलले राजे छत्रपती शिवरायांची मूर्तीची सुद्धा हो प्राणप्रतिष्ठा आहे. पुतळा बसवला जाणार आहे. महादेवाची मूर्ती बसवली जाणार आहे. ऐकल्याच्या नंतर समाधान वाटलं की गावाचं चांगलं परिवर्तन आहे. आणि जर अजून त्यातल्या त्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि त्यात कीर्तनाचं आयोजन एवढं सोपं नाही आहे. कारण जाऊ टाकलास ना त्याला समजस पैरान टाइमले पैरा येते जास पण रया लेवाना कितलं जड जास असं मंदिर बांधाय गे मूर्तीपर्यंत ठीक आहे पण आखो वर 3 लाख रुपये कीर्तना कर्ज ठेवणं सोपं नाही शे. त्यालाच म्हणतस पैरीशनी बी रया लेणं. हां आणि कीर्तनाचं आयोजन केलेलं महाराज मी तर सांगेल आयोजकांना सरपंच साहेब असतील सगळे गावकरी मंडळी असतील आमचे महाराज मंडळी असतील सगळे टाळकरी असतील सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी जे मृदंगाला साथ करतात आमचे छोटे महाराज भूषण महाराज इकडे आरगावला साथ करतायत आमचे धुळेकर बाबा साहेबराव बाबा. जे तबला वादक आहेत आमचे रणमाळ्याचे रवी बाबा. गायनाला साथ करतायत माझ्या जीवा भावाचे दोघंही महाराज आमचे शरद बाबा असतील आमचे रावसाहेब बाबा असतील भैया महाराज मोतीलाल महाराज असतील
पंचक्रोशीतील सगळे भाविक भक्त इथं यूट्यूब चॅनलचे मला वाटतं 2-2, 3-3, 4-4 कॅमेरे चालू आहेत. त्याच्यामध्ये मला सगळ्यांची नावं तर नाही सांगता येणार, पण इथं आमचे परी फोटो स्टुडिओवाले आमचे दादासाहेब आहेत. इकडे अजून आमचे विकास भैया आहेत. अजून आमचे खरं तर मला सांगायला आवडेल दिनू दादा. हे सगळेच यूट्यूब चॅनलवाल्यांनी चांगला प्रचार केला. मी एक क्लिप बघितली तुमच्या याला. खरंच तुम्ही लोकांनी चांगलाच प्रसार केला. नाही तर बाकीना लोक आहे ना जातपात दकी मला असा डाबरामा बुचकाय मार राहतात, पण नीचच ना तोंडवर ठिकरा पडी घेतात ते विठ्ठल विठ्ठल आपल्या गावाचेच आमचे महाराज मनसाराम बाबा. हा, रावेरचे तुम्ही? रावेरचे मनसाराम बाबा कुठे आहेत बाबा? या ना बाबा वरती या ना. क्या बात आहे, वा वा. मग बाबा वरती या हो, तुम्हाला अधिकार आहे हो बाबा. तुम्ही शेत ते आम्ही शेत हो. मग जुनं ते सोनं रास. या बाबाजी. या पुढे. अरे विठ्ठल 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 खरं तर ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हापर्यंत पोहोचायचा जो संधी आलेली आहे ते म्हणजे तुमच्या गावातील चांगले प्रख्यात आणि चांगले नामांकित ज्यांनी महाराष्ट्र गुजरात गाजवले ते आमचे गोंधळी मामा श्री मोरे मामांनी मला कॉल केला. कदाचित सरपंच साहेब त्यांच्याजवळ होते. त्यांनी सांगितलं की महाराज काही झालं तरी तुम्हाला यावं लागेल, आणि त्यांच्या अनुषंगानं तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं. आमच्या मोरे मामाश्रींचं माझ्याकडे गोंधळाचा कार्यक्रम बाबाजी मागला चालले जो जून महिना म्हणजे हां यासने मला सांगे सौरी फार्म भरायला आहे दिना म्हणे महाराज तुम्ही वृंदावन राधा राणीनं स्वरूप लेतस भगवानना दरबारमा नाचतस आटे बी नाचा या म्हणा मामाच होतात फॉर्म भरायला. हां नाही सांग देऊ द्या ना महाराज मला ते. आणि खरं सांगू का, मी लोकांचा कधी विचार करतच नाही. लोक काय म्हणतील हा विचार डोक्यात ठेवायचाच नाही. लोकांचा विचार करू करू मी तुम्हाला विचारतो, जे आता 50च्या पुढचे काका आहेत त्यांना विचारतो. लोकेसना विचार करी करी तुम्ही बऱ्याच गोष्टी मनमारी जगतस. बाई जाऊ द्या भाऊ म्हण का नाही धोतर जरासं काटवाला लेवानी इच्छा आहे. बाई लोक काय म्हणतील झालं नाही रे, थोडं शर्टाला डिझाईन बनायली रे बनवतो, पण लोक काय म्हणतील झालं. लोके काय म्हणतील असा मग आपण जगणूतच नाही. आणि लोके काहीच म्हणतात नाही. लोक शेवट एकच म्हणतं राम बोलो भैर इथलंच म्हणतं. नाते ते तुमले सांगू का, लोकांचं कामाचा कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही, चांगलं अजिबात म्हणत नाही. हां जन्माल घालणारा मायबापमा सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माली जायले तुमले मला चांगलं म्हणते नाही यापेक्षा का ठेवाने म्हणावत नाही. जे नीच आहेत ते म्हणावतच नाही. हां म्हणा जोर रोकडा कामरास बराच लोक असले माहीतच आहे भाऊ किडा पाळासा असं. मी बोलायला अजिबात घाबरत नाही. आपलं काम रोकडा आहे भाऊ, काढतून खिचडी लय मन बोगणं. थोडं काही लोक असले जड जास. पण मी तुम्हाला सांगू का, जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना तर पहिले डोक्यातून हे फॅट काढून टाकायचं. लोक काय म्हणतात, तरुण भावांना आपल्या कीर्तनातून संदेश आहे. लोक कोणले चांगला म्हणतात नाही. एखादं पोरग जर गलिमाना काय करायला लागणं, गलिमाना शानला वयल अर्धल्ला वयल नाही समजणार का तुमले, अर्धल्ला वाट आहे बट तरी बाकी नसले नाही समजणं. सोपं करीन सांगायची यमन बातकुल. एखादा पोरग जर काही करायला निघणं का हे शानला बसेल राहतं त्या पोऱ्याला देखीच नाही का रे तात्या वय आप्पा ना पोऱ्या येडानगत काय बी करच भाऊ. आपू या पण जास्त जड झाला जाऊ दे रे येड झालं दे
तो पोऱ्यात जासपर्यंत किडा पाडतस आणि तो पोरगा वर्ष 2 वर्ष मग सक्सेस होय ना का या किडा पाडणाराच सांगतं बावड्याव पेडा बिडा काय काढरा ना गुकायले तो काय करणार तो किडा पाडणार ना का ओ करत दार ना आणि आता तो सक्सेस होय घेत किडा पाडरा ना निव्वळ वायबार धंदा. पण तुम्हाला सांगतो सक्सेस व्हायचं असेल लोकांच्याकडे बघायचं नाही महाराज. अजून सांगतो ऐका, जर तुम्हाला नवरदेव मंडपापर्यंत न्यायचं असेल, नवरदेव मंडपापर्यंत जर न्यायचं असेल तर घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, काय करणं पडीन त्याले? पहिले झापडी लावणी पडीन. का बर? जर झापडी लाई नाही, घोडा 50,000 ना राहू द्या की 50 लाख ना राहू द्या, टांगा पलटी घोडा फरार. मग नवरदेव जर मंडपापर्यंत सुरक्षित न्यायचा असेल ना, मग पहिले घोडाला झापडी लावा. घोडाला झापडी लाई म्हणजे सुरक्षित नवरदेव मंडप पर्यंत पोहोचसच, गॅरंटी आहे. तसंच जीवनामध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना, तर नालायक लोकांच्याकडे झापडी लावा, त्यांच्याकडे बघू नका महाराज. सक्सेस पर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही माणूस. काय कोणाकडे बघायचं नाही का? गणच किडा पाडात, गणच किडा पाडात. जवळ म्हणा की व्हिडिओ व्हायरल होईना ना, तो 41 मा करू, आता 61 लेवल लागो, करत राहर बदनाम, म्हणा भाव वाढस. विठ्ठल विठ्ठल हा. तर मोरे मामांनी आग्रह धरला, सरपंच साहेबांचे विषय होता की भाई तुम्ही आले पाहिजे, आमच्या गावाचा मोठा कार्यक्रम आहे आणि पूर्ण गावकऱ्यांची इच्छा आहे. म्हणले महाराज तुम्हाला यावं लागेल. खरं तर मी या गावामध्ये पहिल्यांदाच आलो आहे, गाव नाही बघितलेलं मी. पण आल्याच्या नंतर एवढं समाधान वाटलं. महाराज आपल्या गावातले सिद्धू महाराज आहेत का? हां, रस्त्यावरच उभा होतात. मन वाट देखत, मन गाडी येतात, मन गाडी मग बसणार महाराज. म्हणे महाराज जेवण करायचं का? म्हणता हा. जेवायला घेऊन गेले, इथपर्यंत घेऊन आले म्हणजे एकदम बरोबर सेवा आहे. गावनं वातावरण चांगलं आहे, लोके चांगला आहेतच. बराच बाहेरगावतून लोक येईल शेतात, प्रत्येक गाव ते मला काही सांगता येणार नाही. बरंच बाहेरगावनी भजनी मंडळ होईल. अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमची आकलाडची मंडळी, आमचे मिलिंद दादा असतील, आमचे मनोज दादा असतील, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. गाव चांगलंच आहे. जडे 2-2 मूर्त्या बस राहण्यात, पुतळा बस राहणार, मूर्ती बस राहणे, याच्यापेक्षा अजून मोठं काय पाहिजे? गाव एक नंबर आहे, लोके चांगला आहेतच. बाकी ना म्हणतील बाई ना महाराज येतो ते गाया ती राहीन ताबू, राहू द्या 1-2 राहसच. हां, गाव परत गटार राहसच. गाव कितलं का सुशिक्षित राहायला, बरोबर आहे का नाही? हो, गटारशिवाय गाव राहस का बाबा? मग गाव तरी गटार राहस, पण तुम्हाला अंदाज देखील ना मी गाव 1 नंबर आहे भाऊ, लोके चांगला आहेतच. आणि विशेष म्हणजे मी कानादेशमा कीर्तन करस म्हणजे मला गैर आवडस. मना भाषामा मला कीर्तन करायला भेटस आणि आवर्जून मी म्हणी भाषामा तुमले प्रबोधन करायला प्रयत्न करस, समाजले संदेश देवाना प्रयत्न करस. आनंदाची गोष्ट आहे. फक्त आता एक नियमनं पालन करजा. कीर्तन संपेपर्यंत, जय विठ्ठल होईपर्यंत कोणीही जागा सोडू नका. एवढं आपल्या धर्माचा नियमाचं पालन करा. कीर्तनाचा नियम असतो, जोपर्यंत जय विठ्ठलचं शेवटचं भजन होत नाही तोपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही. एवढ्या नियमाचं पालन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, ज्या महादेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तुम्ही करताय ना, ते महादेव कोण आहेत? ज्यांना तुम्ही शंकर भगवंत म्हणतात, महादेव म्हणतात, या महादेवानं सुद्धा भगवंताला, कृष्ण भगवंताला भेटायची ओढ होती ना, तर या महादेवानं सुद्धा स्त्रीरूप धारण केलं होतं बरं का. हां, महादेवानं सुद्धा भगवंताचा रास क्रीडा काय असतं ते बघायचंय ना. पार्वती मातेला सांगितलं कृष्णाच्याकडे तुम्ही जातात, काय करतात? बोले हम रास क्रीडा खेलते. तो भाई मुझे भी ले चलो, मुझे भी देखना है रास क्रीडा में क्या करते हो आप लोग. तर पार्वती मातेनं सांगितलं भगवान आप नहीं आ सकते. तिथं पुरुषांना एंट्री नाही. महादेवानं सांगितलं एंट्री नाही. अरे तू मला तुझी मैत्रीण बनव, मला शृंगार करव. आणि ने म्हणला ओ एक दिन वो बोले भंडारी बनकर ब्रज की नारी, वृंदावन आ गई है, गोकुल में आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, गोकुल में आ गई है, वृंदावन आ गई है.
भगवंतासाठी महादेवानं स्त्रीरूप धारण करावं. माय फक्त एक बाजू आहे नाही, अजून दुसरी बाजू. जेव्हा विष्णू भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं, विक्कू कमी करा, खरं विक्कू कमी. विष्णू भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं 14 रत्नांसाठी समुद्र मंथनाच्या वेळेस. मोहिनीचं रूप धारण केल्याच्या नंतर भगवंताला बघितलं मोहिनीच्या रूपात महादेवानं, आणि बघितल्याच्या नंतर प्रेमात पडले. महादेव विष्णू भगवंताला बघितलं मोहिनीच्या रूपात आणि महादेव प्रेमात पडले. महादेवाची नजर, महादेवाची नाही सगळ्याच देवांची, फक्त सूर्यदेवाला वजा केलं की सगळ्या देवांची नजर अशीच होती की मला पत्नी म्हणून भेटली पाहिजे म्हणून. विष्णू भगवंताला सांगितलं तू लई सुंदर दिसायला, म्हणले देवा तुझ्यासोबत लग्न करावं वाटायला रे, लई सुंदर दिसतोय देवा, तुझ्यासोबत मला लग्न करावं वाटतंय. विष्णू भगवंतानं सांगितलं देवा महादेवा वेडा झालाय का, मी कोण आहे मला ओळखलं का, अरे मी विष्णू या. मोहिनीचं रूप तर आपण काही कारणास्तव घेतलेलं आहे. तरी देव म्हणे महादेव म्हणे काही का वय ना तू दिकी बारी राह ना तू सांग लगीन करणं म्हणे मला. विष्णू भगवान म्हणे येडा होई घ्या का काय भाऊ, आता माले सांगा देवनी मोहिनीनं रूप धारण करेल होतं ते सोपं होईन का. हां लोके सहज एखादा पोरगाले देख एखादी पोरले देख तरी प्रेममा पड जात असतो. जगना मालक की त्यांनी जवळ स्त्री रूप धारण करावं तो कितला भारी देखील होईल. आपण इथं बसल्या बसल्या एकमेकांकडे बघतो आणि प्रेमात पडतो नाही का. हां मग मला सांगा हे नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना सुंदर हो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. स्वतः ब्रह्मांडाचा धनी जेव्हा स्त्री रूपात येत असेल तर त्याचं काय सौंदर्य असेल. महाराज ते बघितलं आणि महादेव प्रेमात पडले. पण महादेवाला सांगितलं मी आता मोहिनीचं रूप धारण केलंय ना त्याचं काहीतरी कारण आहे. म्हणले काय, त्याचं कारण असं आहे मला 14 रत्नांचा शोध करायचा आहे ना. महादेव म्हणला काम काही असू दे पण माझी इच्छा पूर्ण करावी लागते. देवानं सांगितलं काळजी करू नको तुझी इच्छा पूर्ण करतो. हां तुझी इच्छा पूर्ण करतो पण आता नाही, आता ज्या कामासाठी आलोय ते काम पूर्ण करू दे. मग जेव्हा तू खंडेरायाचं रूप धारण करशील तेव्हा मी तुझी पत्नी होईल. देवण्यात 2-2 बायका होत्या. हाच तो महादेव आहे. महादेवानं किती रूप पालटले, किती रूप अवतार घेतले हे तुम्हाला सांगतच चालेल मी. पण आता अभंगही सोडवायचा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय, ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय, जाडूनी संसार वैसले अंगणी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय, संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय तुम्हा आपल्या जीवांना समजावून आणि पटवून सांगताय भैया अरे भगवंताचं नामचिंतन करायचं. पण नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताला शरण जायचंय. पण कोणत्या देवाला शरण जायचंय प्रश्नचिन्ह. साधकांनी सांगितलं तुकोबारायांना तुकोबाराय तुम्ही सांगता ती गोष्ट आम्ही ऐकायला तयार आहोत पण आम्हाला पटलं पाहिजे आणि कळलं पाहिजे कोणत्या देवाला शरण जायचं. मला तुमच्या आता दह्याण्याचं कोणतीही गोष्ट काहीच कसलीच माहीत नाही. मी पहिल्यांदा तुमच्या गावात आलोय पण मी अभंग सोडवत असताना जरा सुस्पष्ट भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. माझा राजकारणाशी काही एक संबंध नाही आहे पण मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल की भैया भगवंताला शरण जायला तुकोबाराय सांगतात पण कोणत्या देवाला शरण जायला सांगतात ऐका. अशा देवाला शरण जायचं की त्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. भक्ताचं काम करायला त्याला लाज नाही वाटली पाहिजे, अजिबात लाजला नाही पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. मग जर तुकोबाराय असं म्हणत असतील की भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे अशा देवाला शरण जायचं, तुम्ही म्हणसान कितपत खरंय. सोपं करून सांगतो ऐका. राजकारणी लोकांच्या मागं फिरू नका असं आपलं दुमत नाही.
राजकारणी लोकांसोबत फिरू नका असं आपलं दुमत नाही. नक्की फिरायला पाहिजे, पण कोणासंगी फिराना, कोणासंगी? ज्याले आपलं घरनं पडेल बितळ दिकच होई त्याले. काय सांग राहिनो? राजकारणी लोकांसोबत फिरू नका असं आपलं दुमत नाही. फिरायला पाहिजे, पण आपलं पडेल बितळ त्या माणूसले दिखत असेल त्यांसंगी फिरामा अजिबात लाज ठेवा नाही. पण जर तुम्हाला पडेल बितडावर पाल टाकी टाकीच नाही तुम्ही जाकी जाकीने त्यांसंगे फिरतच होते, तो बंगलावाला जर घरकुल मंजूर करत होते शिलगाव नाही का? मन बोलणं समजे ना तुमले. अशा देवाला शरण जायचं की त्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे, आणि देवानं लाजलं सुद्धा नाही पाहिजे. अशा देवाला शरण जायचं, आणि देव खरं सांगतो अजिबात अजिबात लाज ठेवत नाही काम करायला. तो देव म्हणजे माझा पंढरपुराचा मालक विठ्ठल. खरं तर बऱ्याच कीर्तनांमध्ये आमचे दादासाहेब येऊन बसतात शेटन. ते जवळच आहे आपलं गाव इथून, सडगाव. सडगाव सडगावच्या कीर्तनात पण होते, अजून 1-2 ठिकाणी होते वाटतं ना. हां, छान. मग आमचे सडगावचे दादाश्री आले असतील, भूषण दादा आले का? आज मी बैठकच कधी कधी, त्यामुळे मला सुधरी नाही राही ना, म्हणून मतदान कितलं आहे असं काही वांधा नाही. कथा का बसतात नाही बुक कीर्तन ऐकी राहणार आज मोठी गोष्ट आहे माणसाठी. कारण आमना गावामा एक शेतकऱ्याने कापूस तुमनाकडे लावतोस का? कापूस लावतोस ना? कपाशीन वावर तयार करे शेऱ्या पाडेल होत्या. शेऱ्या जर अशा ह्या वाकड्या तिकड्या जायला होत्या. बाजूना शेतकरी उन्हा देखाले म्हणे आप्पा शेऱ्या जरा तिरप्या वाट राहण्यात म्हणे, सरळ पाहिजे होत्या. शेतकरी मोठा होता, आप्पा जरा मोठा शेतकरी होता. आप्पान सांगा म्हणे भाऊ या जरी तिरप्या दिकी राहण्यात ना, पण कपास निघानंतर ना पैसा सरळ जिथीन शिलगाव म्हणे कशा करा आहे. मग मी तसा अंदाजला कथा का बटत नाही बुवा, ऐका रे आप्पा हो. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात, ज्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे. आता ऐका, भगवंत सुद्धा तोच खरा असतो की जो भक्ताच्या अंतकरणातला भाव पाहतो. भाव तो जातीपाती नाही बघत, तो देव असतो. बरोबर आहे ना? जातीपाती बघत असेल त्याला देव तरी कसं म्हणावं? आणि आमचा वारकरी संप्रदाय शिकवत असताना आम्हाला शिकवण अशी देतो, जात वित होत कुलशील मात भजकात वरित भावना युक्त. तुमची भावना काय या त्याच्यावर भगवंत प्रसन्न होतो. तुम्ही किती मोठ्या जातीचे असताना त्याच्यावर देव प्रसन्न होत नाही. अरे तुम्ही माझं जाऊ द्या, माझे तुकोबाराय सांगतात मन घरनं दोंडायचा ना रव्या काहीच सांगाव नाही शे. दोंडायचा ना रव्या घरनं काहीच सांगाव नाही, बठ्ठ शास्त्राला दरीशने सांगसू. तुकोबारायांचं प्रमाण आहे, जातीनं जर ब्राह्मण असेल आणि अभक्त असेल तर माझे तुकोबाराय शिवी घालतात. अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली. विठ्ठल 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 जातीनं ब्राह्मण आणि जर अभक्त असेल तर माझे तुकोबाराय शिवी घालतात. पण महाराज तुमची जात कोणची त्याच्यापेक्षा तुमचे भाव कसले देवाप्रतीचे त्याच्यावर माझा भगवंत प्रसन्न होतो. कारण तो जात बघत नाही, अंतकरणातला भाव बघतो. मी नेहमी अभंग घेतल्याच्या नंतर सुरुवात मला खालून वरती जायला आवडतं. सांगायला आवडेल, काही काही लोक जातीपातीचा परमार्थ करतात, त्यांचा विषय द्या सोडून, पण मला सत्यता मांडायला आवडते. ऐका, जरी एखादा मोठी जात ना होईन, मोठी जात ना होईन, तो जर अंडा बुर्जी लाडीवर नाश्ता करस होईन, आणि जर कधी साधा गरीब जात म्हणा पोरगा होईन आणि ती लारीवर तो पाणी बी पेत नाही, वाव कोणले मोठी जात ना म्हणशात? हा, कोणले म्हणशात? जवळजवळ बराच जण हे पचाव नाही म्हणून आज न बोलेल, पण ते कसं राहस माहिती का, जवळ खरं बोलायला जाऊ ना सगळी माय बी सांगस तू मन पोटणार नाही असं. खरं बोलायला गे ना सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटणार नाही असं. जातीला अजिबात किंमत नाही दादा. गड्यात माड आहे, वैष्णव आहे, माझ्या जातीचा आहे, मज या जातीचे मज भेटो कोणी. बरोबर आहे ना? गड्यात माड असेल, वैष्णव आहे, मग मोठी जात ना. हा, कारण माडकरीचा वैष्णवाचा अधिकार एवढा आहे, जर तुम्ही साधा लोके 1000 जेवाडात तर 100 ब्राह्मण जेवाडेल न पुण्य लागस म्हणे. पण 10 वारकरी जेवाडात तरी 100 ब्राह्मण जेवाडेल न पुण्य लागस. आहे वारकरीने ताकद आहे, माडकरीने ताकद.
काय काय लोक पुढकारास आणि म्हणा भगवान अशी जिराई का नाही भाऊ. हा मी का नाही आमका जात ना, मला त्याच ना घरनं चालत नाही, त्याच ना घर पाणी बी पित नाही. आणि नेमकी परिस्थिती अशी करी देवबाने पोऱ्यात शोध होती सोरीस ना बायकोच भेटे नाही भाऊ. कथाईन करलंय ना काय बाप्पा तुमले त्याच ना घरनं चाले नाही. आई बहीण त्या हाते हात मा बुचकाय बाचकाय राहते खावाडी तुमले हाते हाते जिराई का नाही देवनी, जिरवली का नाही महादेवानं. देवाच्या विरोधात जायचं नाही महाराज, अजिबात जायचं नाही. देवानं अरे जातीनं भिल्ल समाजाची शबरी, पर शबरीचं महाराज जात नाही बघितली. मग हे ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची. ऐका महिमा आवडीची, बोरे खाये पिलने ते, बोरे खाये पिलने ती, बोर प्रेमाचा भुकेरा, बोर प्रेमाचा भुकेरा. ऐका महिमा आवडीची, बोरे खाये पिलने ते, ऐका महिमा आवडीची, बोरे खाये पिलने ते, बोरे खाये पिलने ते, बोर प्रेमाचा भुकेला, बोर प्रेमाचा भुकेला, भुकेला, बोर प्रेमाचा भुकेला. जात नाही बघितली माझ्या जगाच्या मालकानं, माझ्या पंढरपुराच्या मालकानं जात नाही बघितली. भिल्लणीची उष्टी बोरं खाल्ली महाराज. त्यानं जर जात बघितली असती तर भिल्लणीची उष्टी बोरं खाल्लीच नसती. जाताला किंमत नाही, जातीला किंमत नाही महाराज. किंमत आहे तुमच्या भावाला. हा भिल्ल समाजना लोके तुम्हाला गावमा शेत का सिद्धू बाबा शेत ना आडे येलेत का आदिवासी लोके. वा वा क्या बात आहे. त्या लोके तुम्हाला गावमा राहतच म्हणजे तुमले चांगलं माहिती होईल त्या लोकेसनं कसं राहस. त्या लोकेस ना अनुभव सांगस मी तुमले. त्याच जर कधी एखादा गलीमा गावमा एखादा पोरगानं जमणं, मला एखादा आदिवासी ना सांगू आमना समाजमा एखादानं मोठा का बोल जमेल लग्न, अजिबात नाही. त्यासले इथला आनंद राहत. लगीन जमणं आपली गली माय भो नाचाल बेटी भो फुकाय घेतात. हा नुसता वाजायला पाहिजे लगे नाचानं सुरू. आणि असं नाही बँड बारीच पाहिजे अशी बी अपेक्षा नाही. नुसतं दपड का वाजता नाही अडिंकिसने तरी बी नाचान चालू आहे. हो नुसतं वाजायला पाहिजे घनकन डांगड गणकन डांगड गण लगेच नाचानं चालू आहे. आणि आपण स्वतःला चांगली जात ना म्हणणारा जरी एखादा पोऱ्यानं भाव किंवा जमी की भाव बंद किंवा या वट्टावर बडी बडी बँड मा नाचाल नाही जातं. वट्टावर बडी बडी बोटे मोडतं. तिने बाई ना आपलं झालं 8 एकर बाग आहे ते तरी टाया बट्टानी यांनी कुठे नो पाडी राही. म्हणजे कितला वायबार धंदाचे आहो. हा दुसऱ्याच्या सुखात लोक एवढे दुःखी आहेत महाराज. स्वतःच्या दुःखात दुःखी नाही एवढे दुसऱ्याच्या सुखात दुःखी महाराज. आणि असा दुसऱ्यानं सुखमा दुःखी राहणार आयुष्यभर सुखी नाही राहू शकतं. कारण मी गली माहीत चाल राहीन तू शरद बाबा चालता चालता एक उंच ओट्याचं घर होतं. एक म्हातार बसलेलं होतं 60-65 वर्षनं म्हातार होतं. मी जवळ गो म्हणतो बाबा इथलं तोंड उतारी काबर बसेले जाऊ द्यावं म्हणे महाराज यंदा साल बोलतं गंध पडणं. 3-4 वर्ष पहिले पाऊस कमी होता आमनाकडे. साल बोलतं गंध पडेलचे म्हणता तुम्हाला नाही परिसर माहिती ते नाही म्हणे महाराज येरले तेंबर पाणी नाही. म्हणतं जाऊ द्यावं बाबा इथला काय नाराज होतस तुम्ही येरले काय 80% लोकच नाही येरेसले पाणी नाही काय नाराज व्हाना नाही म्हणे महाराज. आपली येरले पाणी नाही त्यांना काही वाटत नाही म्हणे आपले. पण बाजूवाला आणि आटाई राहिनी नाही म्हणे साले. कितला वायबार धंदा शेव म्हणजे स्वतःनी येरमा पाणी नाही यामा दुःखी नाही याऊ पण बाजूवाला आणि आटाई राहिनी नाही निव्वड नीज धंदा. विठ्ठल विठ्ठल एखाद्या गरीबाच्या पोराचं जमलं ना आदिवासी भाऊ बटान बटान असतील बिचारा काय त्यासले द्वेष नाही कोणा राग नाही काही रुसवा नाही. आणि तुमले बी सांगाच बहिणीवन आदिवासी बाईस मा असा देखील का तुम्ही एखादी बहीण
नवर देऊन माय ऋषीशनी उभी शे बोल लगीन मा देखील शे का अजिबात नाही लगीन मा सुद्धा नाही. नाही ते आपल्या बिचाऱ्या बाया जरी एखादी नवीन लग्न व्हायला सुनबाई उनी तिला माहीत नाही म्हण सासू कोणती जेठानी कोणती असं गोय मग करीन उभ्या राहतीच्या बाया. पाय पडता पडता एखादी बाईन मागे राही गे पाय पडाना राही गे ना मग एखादी जेठानी किंवा मग एखादी सासू बहीण मागे उभी ना तून दाखली सासू तिने पाय पडले बहीण माय पोर गई मग पाय पडू देऊ ना. आई पोर पाय पडायला गे काय बहीण सांग नको माय मना नको पडू ते चिकनीच ना पड हो बाप का बा तुला नंतर पाय पडा मग तू लकवा होई जाईन उपडीच जाशी तू कितला वायबार धंदा या हा तेवढं बरं आहे बा दयाने ना बाया नेत तसे आखू अरे बड्या बाया चांगल्या दिक राहणार मला मी आटे ना काही सांगावले बहिणी म्हण कारण अख्खी 95% रक्कम आट केली म्हणे. जगता येत नाही लोकांना जगता येत नाही फक्त आशा धरून यानं कसं काय चांगलं होई गे त्यान पोरले कसं काय चांगलं भेटे गे त्यान पोऱ्यानं कसं काय होई गे. अरे तुम्ही नीती चांगली ठेव रे तुला नवी होई जाय रे वरीस 2 वरीस पण दानच चांगली ठेव. कारण आमच्या संतांची शिकवण आहे करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासी आहे. कर्म चांगलं ठेवा कर्म चांगलं असलं का जमतंय. जर एखादी बाई अशी चहा ट्रे फिरावंच होई ना एखादी बहीण जर मागे राही गे ना ध्यान नाही होती आई बहिणी सांग ताई ते मागे 2-3 बाया राही घ्या तिथले बी चहा पाहिजे द्या बाकी नाही समजदार राहते पिले तीच एखादी गौरास ना नको माय माल नको तिसले 5 मी घर गण पी रातच्या तू गण चहा पेस बहीण घर तू चहा गाई डोकं दोस पण मानपान मा पिले ना कब्बर कितला वाय धंदा याव हाय ते सांगा ना ते गरज नाही दयाने ना बाईसली बा हा पण मग आता मी बिवार लई येले सांगे पैरी निघणं पडी माले आको कत लई लई पिरू त्याले सरावणं पडी ना विठल 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 यासना इशारा देना तुमले बी सांगत जास्त मान सन्मान्यापेक्षा ठेवा मग जगता येत नाही. काही काही लोक असले लग्न चालस काय काही जवळ पंगत चालस आणि पंगत ना आजूबाजू घरघरात फिरतस सासरा विचारस का हो जवाय बापू तुम्ही जेवणात नाही मला कोणी विचारलंच नाही का बा तुना पुटीन पाटा बांधा घ्या या लोक्या काय राहणार तू चेंद्राय बुक्या बुक्या वातडा वय जाशी तू का रे ओ करतदार ना लोक्या काय राहणार तू बी काय लिहो ना पण नुसता मान सन्मान ना बुक्या राहतस काही काही. अरे मागितल्याच्या नंतर मान सन्मान नाही भेटत तुमची वर्तणूक ठरवतो महाराज तुमचा मान सन्मान. हो काही काही जवळ असं आहेत ना साला ना लग्नात मग बघून असो तर दोतच बिचारा तरी सासरा सांगस मना जवळ सारखा जवळ नाही. हा या माल कोणी विचारलं नाही वाला सासू सासरा रावण्या करी करी जे वाढतात पण मनमा इज्जत नाही राहत यासनाबद्दल. म्हणून नम्रता शिकली पाहिजे महाराज काही काही आदिवासी लोकांकडनं. हो इथली नम्रता ना महाराज माझ्या शबरी आईचं चरित्र आई सांगायला मला आवडतं. भिल्ल समाजाची शबरी शबरराजाची मुलगी शबरी होती. लहानपणी लग्न ठरलं बापाला विचारलं बाबा लग्न ठरलंय पर पंगत कसली द्यायची जनावर बांधलेली बकरं बांधलेली होती. बापाला सांगितलं बाबा हे बकरे कशासाठी बांधलेत बेटा तू लग्न करायचं तर लग्नाची पंगत द्यायची. बाबा जर मला लग्न करायचं असेल तर एवढे जनावर मरणार आहेत. म्हणले हो बाई लहानपणी घराचा त्याग केला जर एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही म्हणते. कोण कोण बहिणी म्हण शबरी जातनी कोण होती भिल्ल समाजाची शबरी. पण ती भिल्लीनले समजणं मी जातपात मला अजिबात चालत नाही पण तुम्हाला परिचयसाठी सांगणं पड ना मी फक्त माणूस आणि बाई याच जाती माणस आणि ते पण माडकरी होय ना ते मना जात ना म्हणस. हां तुमले विचारस भिल्ल समाजनी बाई पण तिले वाटणं जनावरे मराल नाही पाहिजे म्हणजे जातनी बिलीनले समजणं मटन मासा खाओ नाही असं कोणले समजणं बहिणीवन हो ताई सोन मटन मासा खाओ नाही कोणले समजणं अशा शांत कशा वेगळ्यात बहिणी सोन हा मटन मासा खाओ नाही कोणले समजणं बिलीनले आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणारा सांगतो मालकाने ठेसा मा काड्या टाकास वाय ठेसा सवाद देत नाही साला तू फाशी लिन मर जा रे वो करंटा वो बोरा पांढरा तुल
ठेसामा काड्या टाकास ठेसा असा देत नाही तू उलगेल वावरले कितला बाणाट धंदा आहे हा. भिल्ल समाजाची शबरी महाराज जर एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. हा त्याग आहे महाराज. हो गुरुजींची सेवेत लागली, अरण्यात जाऊन राहायला लागली. प्रसंग असाला गुरुजींनाही जायचंय, आता जगाचा शेवटचा निरोप घ्यायचा आहे. शबरीला सांगितलं बेटा अब मुझे जाना पडेगा शबरी. गुरुजी कहा जा रहे हो बेटा? भगवान का बुलावा आ गया है मुझे निकलना पडेगा. शबरीनं सांगितलं गुरुजी तुमच्या विश्वासावर तुमच्या भरोशावर एवढ्या अरण्यात राहत होती आणि तुम्ही मला सोडून जायचं म्हणल्यावर मी कोणाच्या भरोशावर कोणाच्या विश्वासावर इथं राहायचं. गुरुजींनी सांगितलं बेटा काळजी करू नको, इथं कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटायला इथं येणार आहे, ब्रह्मांडाचा धनी तुला भेटायला येणार आहे. शबरी आई वाट बघत होती, 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघत होती प्रभूची. आणि 14 वर्षाच्या वनवासाला जाताना जेव्हा सीतामैयाचं हरण केलं रावणानं, एके ठिकाणी प्रसंग असा आला की प्रभू रामचंद्र लखनजीला सांगायला लागले भैया लखन चल अपनी माँ को मिलने जाना है भैया. लखनजी सांगता भैया बड़े भैया हम अपनी माँ को 14 साल तक नहीं मिल सकते. प्रभू सांगायला लागला अरे 14 वर्ष वाट बघणारी मायची गोष्ट करत नाही रे, जी 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघते त्या मायची गोष्ट करायलो म्हणलेली का. दोघं बंधू निघाले. निघाल्याच्या नंतर शबरीच्या कुटियाच्या समोर आहे. शबरीचं चालू होतं वाट बघणं. हे राम आएंगे तो अंगना सजाऊंगे, मेरी झोपड़ी के बाग खुल जाएंगे, राम आएंगे. विठ्ठल विठ्ठल कब मेरी राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. कब मेरी राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराई उनको आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे अपने आसन पे बिठाओगे, मीठे मीठे मेरा अपने हाथों से खिलाओगे. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. कब मेरी राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा रे ना. वाट बघत होती शबरी कधी माझा जगाचा मालक मला दर्शन द्यायला येतोय म्हणून. आणि प्रभू शबरीच्या कुटियाच्या समोर आहे महाराज. शबरीच्या कुटियाच्या समोर आल्याच्या नंतर शबरी आईला ओळखू आले की आलेला भगवंत. शबरी आईच्या डोळ्यात अश्रू होते. लखनजीने विचारला आई साहेब ब्रह्मांडाचा धनी तुमच्या कुटियाच्या समोर आहे तरी रडण्याचं कारण काय या. शबरी आईच्या डोळ्यात अश्रू होते. शबरी आईने सांगितलं लखन अरे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपली संस्कृती आपली परंपरा अशी साधू संत दारात आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. अरे मला देवाचं पाय धुवायचे पण काय करू, लहान वयातच मायबापांचं घर त्यागलं, संसारात पडली नाही, लहानपणी संसाराचा त्याग केला. अरे मला पाणी प्यायला ग्लास नाहीये, भांडं नाही या, पण इथं देवाचे पाय धुवायची इच्छा आहे. मला देवाचे पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही. लखन देवाचे पाय धुवायचे आहेत पण देवाचं पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाहीये. लखनजीनं गोड उत्तर दिलं आई तुझ्याकडे देवाचं पाय धुण्यासाठी पात्र नाही या, तुझ्याकडे देवाचं पाय धुण्यासाठी पात्र नाही, पण तुझी पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे. पात्र नाहीये काय करते पण पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे. अजून काय अपेक्षा ठेवते. शबरीनं देवाची साठी वाट बघून बघून प्रत्येक वेळेस सडा रांगोळी करायची.
हो, आणि बोरं चाखून ठेवायची. गोड लागलं तर टोकरीमध्ये टाकायची, आंबट लागलं तर फेकून द्यायची. ती उष्टी बोरं माझ्या जगाच्या मालकाला दिली. माझ्या मालकानं खायला सुरुवात केली. बोरं खात असताना बाजूमध्ये लखनजी बसलेले. लखनजीला सांगितलं, भैया ले तू भी पाले भैया अपनी माँ का प्रसाद है. लखनजी ना आत्मालीनाथ भाऊ म्हणे, आई बहीण ना उष्टा बोरे आऊ बा काय राहणार, माल बी का वाढाय ना. आणि तवय काय कोलगेट नाही होतं, ब्रश नाही होता, दात बीत घसेल होतीन बा असं. आई बहीण ना उष्टा बोरे आऊ भाऊ काय राहणार माल बी पसाडाय ना म्हणे. हम मरे तू मरे यजमान को भी लेके मरे. लखनजीनं बघितलं प्रभूचं लक्ष नाही या हातात बोरं होती. लखनजीनं दिले फेकून. माझा ब्रह्मांडाचा धनी असं कोणतं ठिकाण नसेल की जिथं जगाचा मालक आपल्याला बघत नाही. तुम्हाला सांगतो बरं का, कोणाची निंदा नालस्ती करत असताना, कोणाची टिंगल करत असताना, कोणाची बदनामी करत असताना तुम्हाला वाटतं तुम्ही ज्याच्यासोबत बदनामी करतात, ज्याच्यासोबत विषय मांडतात त्याला कोपऱ्यात घेतात तुम्ही, त्याले कोपरा मला घ्यात. पण असा कोणता कोपरा नाही की जगना मालक तुला देखी नाही राहिना. आको सोपं घरी सांगस, एखादा घरमा मांजेने जर वाटीमा दूध देखील ना 3 तोंड टाक, चाटायला लाग गई दूधले, दूध पेवायला लाग गई. पण दूध पेत असताना डोळ्यालाच नाही पेस. तिना डोळ्याला यायला राहतं, तिला असं वाटस म्हणा डोळ्या बंद येत माहिती, जसं मला दिखी नाही राहिना तसं कोणलेच दिखी नाही राहिना. येडी भानट सुरत नाही, फक्त डोळ्यात तुला आल्यात घर ना मालक बिन मालकीन बी देखी राहिने. पण त्या विचार असा कराना तर असं बी उष्ट कर टाकेले काहीला हाकला ना भाऊ. म्हणा इशारा समजी घ्या होती तुम्ही. विठ्ठल 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 शबरीची उष्टी बोरं खाल्ली, लखनजीनं खाल्ली नाही. बोरं फेकून दिली. माझ्या जगाच्या मालकानं खेळ रचला. महाराज जेव्हा रावणासोबत युद्ध चालू असताना इंद्रजीत सोबत लखनजी युद्ध करत होते. लखनजी मूर्छा येऊन पडले, बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. लखनजी पडलेल्या आणि तिथं वैद्य आले. वैद्याने सांगितलं जोपर्यंत लखनजीला आयुर्वेदिक औषध भेटत नाही, ती एकच औषध अशी ती आणल्याशिवाय लखन जिवंत होत नाही. प्रभू रामचंद्र लखनजी जवळ बसले आणि सांगत होते, भैया लखन हे उठ जा लखन भैया के जीना लगे, उठ जा रे लखन भैया के जीना लगे, ब्रातिया नहीं जाना के जीना लगे. उठ जा रे लखन भैया घर रोएगी मेरी मैया, अरे क्या मुखड़ा दिखलाऊं कैसे के जीना लगे, ब्रातिया नहीं जाना कि जीना लगे, लखनवा नहीं जाना कि जीना लगे. प्रभू रामचंद्र जवळ बसलेले वैद्यानं सांगितलं आयुर्वेदिक आणल्याशिवाय लखनजी जिवंत होत नाही. मग आयुर्वेदिक आणणारे तुम्हाला माहिती आहे हनुमंतरायानं द्रोणागिरी पर्वतच उचलून आणलेला. त्या पर्वतावर जे लखनजीनं बोरं खाल्ली नाही, शबरीचे फेकून दिलेली, त्या बोराची वंशी आणि ती बरोबर माझ्या जगाच्या मालकानं स्वतःच्या भावाला खाऊ घातली. महाराज भक्ताच्यासाठी भावाचा अपमान केलेला परवडेल, पण माझ्या भक्ताचा अपमान नाही सहन करणार. या भावाला किंमत देणारा माझा ब्रह्मांडाचा धनी आहे. विठ्ठल विठ्ठल अजून सांगायला आवडेल. सुरुवात आहे अजून. पहिला भक्त भिल्ल समाजाची शबरी. दुसरा महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव काय? बोलू नका, बोल नका रे. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव काय? काय नाव होतं बहिणीचं? पुन्हा गावमा सप्ताह वस होय ना, वस ना. मग कीर्तनकार सांगित जातच ना संतच ना नावे